विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन याबद्दल आता शिकणार आहोत. तर बघा, इथे एक चांगलं उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. अमर, अकबर अँड अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार विथ डिफरंट वेलॉसिटी. अमर, अकबर आणि अँथोनी हे वेगवेगळ्या कारनी आपल्या घरून निघाले आणि त्यांची जी वेलॉसिटी आहे ते सुद्धा वेगवेगळी आहे. इथे आपण स्पीड न घेता वेलॉसिटी घेऊ. ठीक आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर तुम्हाला हा टेबल दिला आहे. या टेबलमध्ये तुम्हाला त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केला आणि टाइम इंटरवल हे दिलेलं आहे. तर बघा, डिटेलमध्ये बघू आपण हा टेबल. तर बघा, इथे पहिले तर आपल्याला टाइम इन क्लॉक दिलेला आहे. ते घड्याळामध्ये जे टाइम झालेला आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. ते सगळे 5 वाजता निघाले आणि मग 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8 वाजेपर्यंत त्यांचं ट्रॅव्हलिंग चाललेलं आहे. तर याच्यामध्ये 3 व्यक्ती आहे, अमर, अकबर अँड अँथोनी. हा जो दिला आहे तुम्हाला अमरने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर इथे दिलेलं आहे. तर अमरने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बघा, तर 5 वाजता तर 0 किलोमीटर, 5:30 वाजता 20 किलोमीटर, 6 वाजता 40 किलोमीटर, 6:30ला तो 60 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केला, 7 वाजता 80 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झाला, 7:30 वाजता 100 किलोमीटर आणि 8 वाजता 120 किलोमीटर. तर असा त्याचा हे ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. ठीक आहे. तसंच अकबरनी सुद्धा आपला ट्रॅव्हलिंग केलेला आहे. 5 वाजता तो सुद्धा निघाला आणि 5:30 वाजता तो 18 किलोमीटर, 5:30 वाजता 18 किलोमीटर एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला. मग 6 वाजता 36 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला. अशा प्रकारे टोटल 8 वाजेपर्यंत 120 किलोमीटर त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केला. त्याचप्रमाणे जे तुम्हाला दिलं आहे अँथोनीबद्दल दिला आहे, तो अँथोनीबद्दल तुम्ही पाहू शकता. तर 0 किलोमीटरपासून तर 84 किलोमीटर 8 वाजेपर्यंत फक्त तो 84 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर पहिले आपण अकबरबद्दल पाहू. इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जे टाइम इंटरवल आहे ते किती आहे. बघा, तुम्हाला क्वेश्चन पण दिला आहे याच्यामध्ये. तर हा क्वेश्चन बघा तुम्ही. या क्वेश्चनमध्ये व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. म्हणजे आपण जे नोटिंग केलेलं आहे इथे टाइम इंटरवल ते कितीचं आहे. तर बघा, इथे आपण बरोबर अर्ध्या तासाने हे नोटिंग केलेलं आहे. म्हणजे आपला जे टाइम इंटरवल आहे ते 30 मिनिट आहे. आता बघा, टाइम इंटरवलमध्ये सगळ्यात पहिले आपण अमरबद्दल पाहू. तर अमरनी प्रत्येक अर्ध्या तासामध्ये इथे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते किती किलोमीटर आहे बघा. तर अमरनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये त्याचं जे डिस्टन्स कव्हर केलं आहे, तर समजा आपण हे 2 डिस्टन्स घेतले अर्ध्या तासात 20 किलोमीटर, मग दुसऱ्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर, मग तिसऱ्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर, मग चौथ्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर. अशा प्रकारे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20-20 किलोमीटर त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. ठीक आहे. अमरबद्दल म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर म्हणजे इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. तर इक्वल डिस्टन्स कव्हर इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे इक्वल इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केला म्हणजे याचं जे मोशन झालेलं आहे ते युनिफॉर्म मोशन झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू अकबरबद्दल. अकबरनी बघा प्रत्येक अर्ध्या तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे इथं. तर पहिल्या अर्ध्या तासामध्ये बघा 0 to 18 म्हणजे इथे झालेला 18 किलोमीटर. ओके. मग 18 to 36 इथे सुद्धा झालेला आहे 18 किलोमीटर. मग 36 to 40 अर्धा तासचा इंटरवल. याच्यामध्ये बघा किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे. याच्यामध्ये हे मायनस करा. 42 मायनस 36 तर फक्त 6 किलोमीटर. हाऊ मच? 6. मग नेक्स्ट अर्धा तास जे आहे ते 42 to 70. तो 42 to 70 मायनस करा. हे याचा आन्सर येते 22. ओके. 22 हा. त्याच्यानंतर
70 to 95. आता हे मायनस करा. 70 to 95 हे मायनस केल्यावर आपल्याला इथे दिसते 15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. ओके. तसंच इथे सुद्धा आपण हे याचा फरक काढू या दोघांचा. 90 आणि 120 मधला हा फरक आहे 25 किलोमीटर. तो प्रत्येक अर्ध्या तास, पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर, मग 18 किलोमीटर, मग 6 किलोमीटर, मग 22 किलोमीटर, मग 15 किलोमीटर आणि 25 किलोमीटर. अशा प्रकारे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये वेगवेगळा डिस्टन्स कव्हर झालेला आहे. जरी पहिल्या दोन इंटरव्हलमध्ये सारखा झाला असेल, मग नंतर वेगवेगळ्या सारख्या इंटरव्हलमध्ये वेगवेगळा डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे. तर असा जो मोशन असतो याच्यामध्ये इक्वल इंटरव्हलमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या डिस्टन्स कव्हर केलं जाते, त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? एन ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल, इट इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन अशा प्रकारे हे दोन मोशन आहे. या दोन मोशनचा अभ्यास आपण ग्राफद्वारा सुद्धा करू शकतो आणि यांच्या ग्राफला म्हणतात डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर डिस्टन्स टाइम ग्राफ आपण पाहू याच्यामध्ये. तर तुम्हाला एक एक्झाम्पल इथे दिला आहे बघा. द फॉलोइंग टेबल शो द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार in fixed time interval. Draw the graph of distance against time, taking time along x-axis and distance along y-axis. म्हणजे आपल्याला ग्राफ काढायचा आहे. एका कारने जे डिस्टन्स कव्हर केलेला आहे ते इथे या टेबलमध्ये आपल्याला, हा जो टेबल तुम्हाला दिला आहे या टेबलमध्ये ते डिस्टन्स दिलेला आहे. तर हा जो टेबल आहे या टेबलमध्ये बघा टाईम दिलेला आहे तुम्हाला 0, 10, 20, 30 असा टाईम दिलेला आहे आणि डिस्टन्स तुम्हाला मीटरमध्ये दिलेला आहे 0 मीटर, 15 मीटर, 30 मीटर. तर आपल्याला एक्स ॲक्सिसवर टाईम काढायचा आहे आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला काय काढायचं आहे? डिस्टन्स मीटरमध्ये. आणि इथे तुम्हाला हा ग्राफ दिलेला आहे बाजूला बघा. हा ग्राफमध्ये बघा एक्स ॲक्सिसवर आपल्याला इथे जे एक्स ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसवर आपल्याला टाईम घ्यायचा आहे. ओके. आणि इथे जो वाय ॲक्सिस आहे त्या वाय ॲक्सिसवर आपल्याला डिस्टन्स घ्यायचा. ना स्केल पहा इथे. आता एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू पहा एक्स ॲक्सिसवर इथे किती आहे? एक्स ॲक्सिसवर 10, 20, 30, 40 म्हणजे 1 सेंटीमीटरचं जे आहे इथे याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 10 सेकंड आहे. आणि वाय ॲक्सिस जे टाईम इंटरवल किती आहे? 10 सेकंड आहे. आणि वाय ॲक्सिसवर जे दिलं आहे तुम्हाला डिस्टन्स ते 20 मीटरचं दिलेलं आहे. तर आपलं जे इथे ग्राफ आहे त्या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस स्केल आपल्याला घ्यायची आहे. एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती राहील सांगा? एक्स ॲक्सिसवर राहील हे टाईम आहे तर 10 सेकंड. हाऊ मच इथे? 10 सेकंड. आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला जे दिलं आहे वाय ॲक्सिसवर ते 20 दिलेले आहे. तो इथे आपण लिहू 20 मीटर. 20 मीटर आहे. इथे लिहितो मी 20 मीटर वाय ॲक्सिसवर. स्क्रीन लहान असल्यामुळे लिहिता येत नाही आपल्याला. तर आपल्याला आता ग्राफ काढायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो ग्राफ कसं काढायचं ते बघा. डिस्टन्स टाईम ग्राफ टेबलकडे लक्ष देऊ आपण पहिले. इथे टाईम दिलेला आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे. तर ग्राफ काढताना आपण पहिला पॉईंट घेऊ 0, 0. इथे ओरिजिनवर येईल 0, 0. मग दुसरा आहे 10, 15. तुम्हाला 8व्या वर्गापासून काढता येते हे 10, 15. 8व्या वर्गापासून तुम्ही ग्राफ काढून राहिलेले आहे.
काढता येते तुम्हाला हा ग्राफ. नंतर 20 30 कुठे येईल हा पॉईंट बघा, हे 20 आणि हा 30. ओके, 20 30. त्याच्यानंतर 30 45 हा कुठे येईल बघा, 30 आणि हा 45. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 50 75. तर 50 75 सॉरी आपण 40 विसरलो, 40 60. 40 60 पहिले आपण काढायचं आहे इथे. 40 60 40 60 बघा, 40 आणि हा 60. 60वर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. 40 60 हा पॉईंट आपल्याला घ्यायचा इथे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 50 75. 50 75 इथे येईल हा आपला 50 75 हा पॉईंट आपल्याला घ्यायचा 50 75. नेक्स्ट येईल 60 90. हा 60 आणि हा जो पॉईंट आहे तो 90. 60 90 इथे येईल. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या पुस्तकात करायची आहे विद्यार्थ्यांनी. हा 60 90 ग्राफ काढता येते 8व्या वर्गापासून. 70 105 70 105 70 105 आपण हे काढू. ॲक्टिव्हिटीद्वारे आपण युनिफॉर्म मोशन शिकून राहिलेलो आहे. आता हे पॉईंट आपल्याला सगळे भेटलेले आहे बघा. आता एक्स ॲक्सिसवर किती आहे बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड. आणि वाय ॲक्सिसवर बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर. हे युनिट लिहून घ्यायचे इथे. स्केल लिहिणं आवश्यक आहे. आता याला जॉईन करायचं आपल्याला. आपण जॉईन केलेलं आहे इथे बघा. जॉईन केल्यानंतर स्केलने जॉईन केल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन भेटते. याचा अर्थ काय आहे, डिस्टन्स टाईम ग्राफ जे आहे ते आपल्याला एक युनिफॉर्म मोशन त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. तर an object in uniform motion cover equal distance in equal time interval. Thus the graph between distance and time is a straight line. याच्यामध्ये इक्वल इंटरवलमध्ये इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर झाला आहे, म्हणून आपल्याला एक स्ट्रेट लाईन इथे भेटलेली आहे. या ग्राफमध्ये स्ट्रेट लाईन भेटली आहे. आता आपण डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन ह्या टॉपिककडे बघू. तर द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर. तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगतो इथे या टेबलमध्ये तुम्हाला डिस्टन्स कव्हर दिलेला आणि टाईम दिला आहे. टाईम सेकंडमध्ये दिला आणि डिस्टन्स मीटरमध्ये दिला. आता इथे लक्ष द्या, टाईमचं जे टाईम इंटरवल कसं आहे ते आपण बघू. 0 5 10 15 20 25 30 50 याच्यामध्ये जे फरक आहे ते 5 सेकंदाचा फरक आहे, म्हणजे इक्वल टाईम इंटरवल आहे. आता डिस्टन्स बघू. 0 7 12 20 30 डिस्टन्समध्ये जे आहे ते इक्वल डिस्टन्स कव्हर नाही झाले बघा. 0 to 7 7 to 12 0 to 7 किती झालं 7 किलोमीटर. आणि मग सेकंड टाईम इंटरवल म्हणजे 7 to 12 याचा फरक आपण समजा काढला तर हा फरक येते 5. तर 5चा हा फरक आहे, म्हणजे पहिल्या इंटरवलमध्ये 7 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झाला, सेकंड इंटरवलमध्ये 5 मीटरमध्ये हा 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झाला. तर दोन याच्यातला फरक जे सारखा नाही येत आहे, म्हणून हे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. आता याचा आपण ग्राफ कसं काढायचं ते बघू. तर ग्राफ तुम्हाला बाजूला दिला आहे आणि हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे घरी. ओके, तर बघा पहिले आपण ॲक्सिस काढू. इथे पूर्ण तुम्हाला ग्राफच काढायचा आहे इथे. तर पहिले आपण एक्स ॲक्सिस काढू. तर हे बघा आपली एक्स ॲक्सिस. मग आपण इथे वाय ॲक्सिस काढू. हे वाय ॲक्सिस. याच्यानंतर आपण एक्स ॲक्सिसवर आपल्याला टाईम घ्यायचा आहे सेकंडमध्ये. आपण टाईम घेतलेला आहे. वाय ॲक्सिसवर आपण जे आहे ते वाय ॲक्सिस आपण घेतलेली आहे डिस्टन्स. आता पहिला पॉईंट काढू आपण. पहिला पॉईंट आहे 0 0. हा पॉईंट इथे येते बघा 0 0. दुसरा 5 7. असे पॉईंट आपण सगळे इथे काढलेले आहे. 15 20 20 30 हे सगळे पॉईंट आपल्याला या ग्राफवर काढायचे आहे. बघून घ्या एक वेळा. तर हा नेक्स्ट पॉईंट इथे येईल.
ग्राफ तुम्हाला 8व्या वर्गापासून काढता येते. ग्राफ काढणं खूप हार्ड गोष्ट हे नाही आहे. तर हे नेक्स्ट पॉईंट, नंतर 25, 41, हा तो डबल झाला पॉईंट, तर 30, 50 ग्राफ सगळ्यांना काढता येते. 7वीपासून 8वीपासून तुम्ही ग्राफ काढून राहिले. त्याच्या नेक्स्ट शेवटला पॉईंट आहे 30, तर 35, 58 हा पॉईंट इथे येईल. मग आता याला आपल्याला या पॉईंटला जोडायचं आहे. तर बघा स्केलने आपण जोडू शकत नाही कारण एका लाईनमध्ये नाही आहे ते. तर हे आपण जोडल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन नाही भेटत, एक कर्व भेटतो. तर नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला काय भेटतो आहे? कर्व. वी डज नॉट गेट स्ट्रेट लाईन. अशा प्रकारे आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे 2 ग्राफ काढलेले आहे. तर युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन, if the object travel equal distance in equal interval of time, it is uniform motion. Non-uniform motion, if the object travel unequal distance in equal interval of time, it is non-uniform motion. दूसरा पॉइंट आहे इथे बघा, the distance time graph for the body having uniform motion is a straight line. आपण ग्राफ आलेलाच आहे, स्ट्रेट लाईन भेटते आपल्याला युनिफॉर्ममध्ये. the distance time graph of a body having नॉन युनिफॉर्म मोशन इज अ कर्व लाईन. याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन भेटत नाही, कर्व लाईन भेटते. एक्झाम्पल खाली दिलेले आहे बघा. फॉर एक्झाम्पल, अ कार रनिंग ऑफ अ कॉन्स्टंट स्पीड. इकडे एक्झाम्पल आहे द मोशन ऑफ द फ्री फॉलिंग बॉडी. अजून काही उदाहरण इथे दिलेले आहे. अशा प्रकारे आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनबद्दल आज अभ्यास केलेला आहे.